नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे कार्तिक आता स्वातीला भेटायला आलेला असतो. तो म्हणतो की स्वाती, मला तुझी आणि बेबीची खूपच जास्त आठवण येते. तेव्हा स्वाती म्हणत असते, आपण एक काम करूया, आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊया. तेव्हा मुक्ता आता स्वातीजवळ बोलण्यासाठी बाहेर आलेली असते. तेव्हा स्वाती तिला आजूबाजूला कुठेही दिसत नसते. स्वाती इथे पार्किंगमध्ये कार्तिकला भेटायला आलेली असते, हे मुक्ताला माहिती नसतं. तेव्हा इथे कार्तिक म्हणत असतो की स्वाती, मला तुला लवकरात लवकर घेऊन जायचं आहे आणि त्यासाठीच मी प्रयत्न करतोय, तू काळजी करू नको, फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. तरी ते मुक्ता म्हणत असते की स्वातीताई कुठे गेल्या, मला जरा त्यांच्याशी बोलायचं होतं, पण त्या तर आजूबाजूला कुठेही दिसत नाही आहेत. तर कार्तिक म्हणत असतो की स्वाती, माझं एक काम कर, ही माझी बॅग आहे, ती जरा घरामध्ये नेऊन ठेव. ती तुझ्या रूममध्ये ठेवायची नाही आहे, तर स्टोरूममध्ये ठेवायची आहे. तेव्हा स्वाती म्हणते, पण ह्या बॅगमध्ये एवढं आहे तरी काय. तेव्हा कार्तिक म्हणत असतो की थोडं सामान आहे आणि माझे कपडे वगैरे आहेत. तेव्हा इथे स्वाती म्हणते, अहो तुमचं सामान आहे तर मी माझ्या रूममध्ये ठेवते ना. तेव्हा कार्तिक म्हणतो, नको, सांगितलं ना, स्टोर रूममध्ये ठेव बरं, तुझ्या रूममध्ये ठेवू नकोस, मी सांगतोय ते ऐक. आणि जर तुला तसं करायचं नसेल तर मग मी ही बॅग माझ्याकडेच ठेवतो, मी ते मॅनेज करेन. तेव्हा कार्तिक आता नाटक करत असतो ती बॅग परत घेऊन जाण्याचं. तेवढ्यात स्वाती म्हणते, नाही नको, ही बॅग मी स्टोरूममध्ये ठेवते, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा स्वाती ती बॅग आता पत्राच्या आड लपवून आता घरामध्ये घेऊन जाते आणि स्टोरूममध्ये ठेवायला जाणारच असते. तर इथे कार्तिक आता आपल्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल झालेला असतो. तर इथे सगळेजण आता साड्या सिलेक्ट करत असतात, आपापल्या आवडीच्या साड्या खरेदी करत असतात. इंद्रा म्हणते, सागऱ्या ही साडी छान आहे का. तेव्हा सागर म्हणतो, छान आहे, पण ह्याच्यापेक्षा अजून दुसरी छान साडी तू सिलेक्ट करू शकतेस. तर इथे मुक्ता आता सगळ्यांकडे बघत असते आणि म्हणते, सगळेजण खूपच जास्त खुश आहेत, आनंदी आहेत आणि मी माझ्या लायसन्सचा विचार करत इथे बसले, मला ह्या आनंदामध्ये सहभागीसुद्धा होता येत नाही आहे. तेव्हा सागर तिथे येतो आणि म्हणतो की मुक्ता, इथे का उभ्या राहिलात, तुम्हीसुद्धा तुमच्यासाठी साडी सिलेक्ट करा ना. तेव्हा मुक्ता म्हणते, नाही नको. सागर म्हणतो, अजिबात नाही, तुम्हीसुद्धा तुमच्यासाठी साडी घ्या बरं. तेव्हा इथे मुक्ता बसलेली असते. तेव्हा तिच्याकडे आता लकी एक एक साडी काढून देत असतो. तेव्हा इथे सागर त्या साड्या बघत असतो आणि कुठली चांगली आहे कुठली चांगली नाही आहे हे सगळं सांगत असतो. तेव्हा तिसरी चौथी साडी सागरला खूप आवडते. तेव्हा सईचं लक्ष जातं. सई म्हणत असते, पप्पा तू इथे येऊन मुक्ताईला सांग ना, तिला कुठली साडी छान दिसते ते. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, अगदी बरोबर बोललीस तू, काय रे सागऱ्या, इथे समोर येऊन सांग ना तुझ्या बायकोला कुठली साडी छान दिसते ते, तिच्यासाठीच साड्या सिलेक्ट कर. आईला कुठली साडी छान दिसते हे आता तू बघू नकोस. तेव्हा तिथे बापू येतात आणि म्हणतात, अगं इंद्रा, काय बोलतेस तू, तू विसरली आहेस का, आपल्या वेळेला सुद्धा आपण अशाच साड्या सिलेक्ट केल्या होत्या तुझ्यासाठी. तेव्हा इथे इंद्रा खूपच जास्त आता लाजायला लागते. तर स्वाती आता स्टोरूममध्ये आलेली असते आणि कार्तिकची बॅग एका आता बॉक्समध्ये टाकते आणि त्याच्यावरती दुसऱ्या वस्तू ठेवते. तेव्हा इथे स्वातीला माहितीसुद्धा नसतं की त्या बॅगमध्ये काय आहे. तेव्हा स्वाती बाहेर येते तर इथे कोमल आणि लकी दोघंजणं तिच्यासाठी साड्या काढतात आणि तिला त्या दाखवतात आणि तिचा सेल्फीसुद्धा काढतात. तेव्हा इथे मुक्ता आता साड्या सिलेक्ट करत असताना सागर तिला मदत करत असतो. तेव्हा इथे सागर तिच्यासाठी अजून एक साडी दाखवतो. सई म्हणते, मुक्ताई ही साडी खूप छान आहे. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, हो ना, आपण दोघेजण मॅचिंग करूया. तेव्हा इथे आता इंद्रा म्हणत असते, काय रे सागऱ्या, आता एवढ्या साड्या घेतल्यास ना सुनबाईसाठी, मग अजून साड्या कशासाठी घेतोयस. तेव्हा सागर म्हणतो, हा मग काय झालं, तसेही लग्नानंतर खूप सारे फंक्शन असतात ना आपल्या घरामध्ये, तेव्हा त्या नेसतील ना, तेव्हा मी त्यांच्यासाठी साडी घेतोय, तुला जर घ्यायची असेल तर तू सुद्धा घे. तेव्हा स्वाती आपल्या मनामध्ये म्हणत असते की स्वतः इथे छान अशी शॉपिंग करत बसली, माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर करून स्वतः खूपच जास्त आनंदी आहेस ना, पण मी आता इथे राहणार नाही आहे, मी सुद्धा माझ्या नवऱ्याबरोबर लवकरच जाईन आणि त्याच्याबरोबर सुखाचा संसार करेल. तिथं फक्त आम्ही दोघंजणच असू, तिथे कार्तिकचा अपमान करण्यासाठी कुणीही नसेल. तरी ते सागर म्हणत असतो की मुक्ता, कसला विचार करताय, आपण एक काम करूया का, आपण लग्न जरा पोस्टपोन करूया का, म्हणजे तुमचं लायसन्सचं टेन्शन जाईल. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, नाही नको, उगाच माझ्यामुळे सगळ्यांच्या आनंदावरती विरजण नको, लग्न हे व्यवस्थित पार पडून जाऊ दे. तेव्हा इथे मुक्ताचा हा स्वभाव सागरला खूपच जास्त आवडत असतो. तिच्या बोलण्याला सागर पूर्णपणे इम्प्रेस होतो. तर इथे सावनी म्हणत असते की 1 2 3 असं 100पर्यंत काउंट करत असते. हर्षवर्धन म्हणतो, काय झालं सावनी. तेव्हा सावनी म्हणते, काही नाही, तुम्हीसुद्धा काउंट करा, सागरच्या आयुष्यामध्ये आता खूप मोठा धमाका होणार आहे. तर इथे सगळेजण बसलेले असतात. बापू म्हणतात, कितीतरी दिवसांनी आपलं घर कसं भरलेलं दिसतंय. तेव्हा बापू म्हणतात की आता सगळ्यांना मी कामं वाटून देणार आहे.
तेव्हा इथे लकीकडे डीजेचं सगळं दिलं जातं, कोमल आणि स्वातीकडे मेनू दिला जातो आणि इंद्राकडे आता देवाणघेवाण सगळं काही तू बघायचं आहे असं सांगितलं जातं आणि मुक्ता सागरला सगळ्यांना इन्व्हिटेशन द्यायला सांगितलं जातं. तेव्हा इथे बापू म्हणतात की इंद्रा, अगं मानपणाचं सगळं तुला बघायचं आहे. तेव्हा इंद्रा म्हणते की मी बोलले विहीणबाईंशी, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे बापू म्हणतात आणि अंगठ्यांचं काय, मिहीर आणि मिहिकाची अंगठी आली आहे ना, नाहीतर मागच्या वेळेला सागरच्या वेळेला काय झालं माहिती आहे ना. तेव्हा इथे इंद्रा म्हणते मी कधीच अंगठ्या बनवून आणल्यात, मी मिहिका आणि मिहीरला सुद्धा बरोबर घेऊन गेले होते. तेव्हा इंद्रा आता कोमलला तिच्या रूममधून अंगठ्या आणायला सांगते. तेव्हा इंद्रा आता त्या अंगठ्या सगळ्यांना दाखवत असते. तेव्हा खूपच जास्त सगळ्यांना त्या आवडतात. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, बघितलं मी कशा आणल्या त्या अंगठ्या, म्हणजे आपल्या पद्धतीचं लग्न आहे ना, काही कमी पडायला नको. तेव्हा इथे आता सागरने मुक्ताला अंगठीच घातलेली नसते. जी अंगठी सईने त्याच्यासाठी तयार केलेली असते ती अंगठी सागरने मुक्ताला घातलेली असते. तेव्हा इथे मिहीर म्हणत असतो की दादूस, अरे तू वहिनीला अंगठी घातली होतीस का, तू माहिती आहे का कुठे होतास तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी. तेव्हा इथे बापू म्हणत असतात, आणि तू सूनबाईला जी अंगठी घातली होतीस ना सईने बनवलेली, त्या अंगठीची किती काळजी घेते सूनबाई. पाण्यामध्ये हात घालायच्या आधी अंगठी बाजूला ठेवते आणि त्याच्यानंतरच ती हातामध्ये अंगठी घालते, तुला माहिती आहे का. तेव्हा इथे सागर म्हणत असतो की सई, तू जी मला अंगठी दिली होतीस ना, तीच अंगठी मी तुझ्या मुक्ताईच्या बोटात घातली होती. तेव्हा मिहीर म्हणत असतो की दादूस, आधी आता एक काम करायचं, आमच्या साखरपुड्याच्या दिवशी आधी तू वहिनीला अंगठी घालायची आणि त्यानंतरच आमचा साखरपुडा होईल. तेव्हा मुक्ता म्हणते, नको नको महाराज, तुम्ही आता खाली या बरं, तुमचा पहिला कार्यक्रम उरकून जाऊ दे. तेव्हा इथे मिहीर म्हणत असतो, अजिबात नाही, आधी तुम्ही दोघांनी एकमेकांना अंगठी घालायची. तर इथे सावनी आता म्हणत असते की 99-100 आता धमाका होणार आहे सागरच्या घरी, तुम्ही बघाच आता किती मोठी न्यूज येईल ते. तर इथे आता दरवाजा नॉक होतो. मुक्ता दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांनी इन्कम टॅक्सवाले आलेले असतात. मुक्ता घाबरते आणि म्हणते, तुम्ही मला इथे अरेस्ट करायला आला आहेत का. तेव्हा इथे इन्कम टॅक्सवाले म्हणतात, नाही नाही, सागर कोळी आहेत का. तेव्हा मुक्ता म्हणते, हो सागर कोळींचंच घर आहे, पण त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा सागर येतो आणि म्हणतो, कोण आहात कोण तुम्ही आणि इथे अचानक घरामध्ये का घुसलात. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, हे बघा मिस्टर सागर कोळी, तुमच्या घरामध्ये तुम्ही मालमत्ता लपवून ठेवलेली आहे असं आम्हाला कळलं आहे, तेव्हा आम्हाला आता शोध घेऊ द्या. तेव्हा सागर म्हणत असतो की तुमच्याकडे काय पुरावा आहे. तेव्हा इथे ते म्हणत असतात की प्लीज कॉपरेट करा. मुक्ता म्हणत असते, हे काय शोधाशोध करतायत, मला कळतसुद्धा नाही आहे. सागर म्हणतो, त्यांना काहीच मिळणार नाही आहे. तेव्हा अख्ख्या रूममध्ये आता झडती होत असते, सगळीकडे सामान अस्ताव्यस्त होत असतं. तेव्हा इंद्रा म्हणते, काय हो, यांनी आपल्या रूमची बघा काय अवस्था केली आहे, जाताना सगळं आवरून जाणार आहेत काही लोक. तर एका बॅगमध्ये आता पैसे, दागिने, बिस्किटं, सोन्याची हे सगळं सापडतात आणि ती बॅग घेऊन आता इन्स्पेक्टर साहेब धावत पळत बाहेर येतात आणि म्हणतात की साहेब हे बघा, याच्यामध्ये एवढी मालमत्ता लपवून ठेवलेली आहे. तेव्हा इथे स्वाती खूप घाबरते. ती आपल्या मनामध्ये म्हणते, ही बॅग तर कार्तिकनेच माझ्याकडे दिली होती. तेव्हा सागर म्हणत असतो, हे बघा ही बॅग माझी नाही आहे आणि हे सामानसुद्धा यातलं माझं नाही आहे, मी खरं सांगतोय. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे कुणाचं आहे कुणाचं नाही ते आता लवकरच कळेलच, तुम्हाला आता आमच्याबरोबर यावं लागेल, आम्ही तुम्हाला अरेस्ट करतोय. तेव्हा इथे सागर म्हणत असतो की ते बॅग माझी नाही आहे, तरीसुद्धा कोणीही त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नसतं. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब सागरला तिथून घेऊन जातात. तेव्हा इथे सगळेजण खूपच जास्त रडत असतात. इंद्रा, मुक्ता दोघेही खूप जास्त इमोशनल झालेले असतात. मुक्ताच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं असतं, तिला फसवलेलं असतं आणि सागरला सुद्धा आता या प्रकरणामध्ये फसवलेलं आहे हे मुक्ताला माहिती पडलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता चौकशी करत असताना ते पोलीस विचारत असतात की एवढं माल तुमच्याकडे कसा काय आला, तुम्ही फिशरीच्या नावाखाली गोल्डचा व्यवसाय करता का, तुम्ही गोल्डचं स्मगलिंग करता. सागर म्हणतो, पुरावा आहे का तुमच्याकडे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मग एवढा पैसा तुमच्याकडे कसा काय आला. तर मुक्ता कुलकर्णीला म्हणत असते की 24 तासाच्या आज सागर मला घरी हवेत. तर इथे सावनी आलेली असते आणि सागरला म्हणते की मी तुझ्याकडे एक डील करायला आली आहे. तेव्हा कुलकर्णी म्हणत असतात की मला असं वाटतंय की सागर सरांना उद्या जेलमध्ये ट्रान्सफर करतील, त्याआधी आपल्याकडे काहीतरी पुरावा यायला हवा आहे. तर इथे स्वाती म्हणत असते की सागरला नक्कीच कुणीतरी फसवले आणि ज्याने कोणी सागरला फसवले ना, त्यांना आपण सोडायचं नाही. तर इथे स्वाती आता खूपच जास्त घाबरते.